आज आपण बनवणार आहोत छोट्या छोट्या साईजचे मिनी गुलाबजामुन केक. खूप टेस्टी होतात आणि बनवायला खूप सोपे आहेत. फार पटकन बनून तयार होतात. आजपर्यंत छान त्याचा पाक गेलेला आहे बघा. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप आपल्याला दही घ्यायचं आहे आणि 1/3 कप याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. सुरुवातीला साखरेचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हे फेटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 कप वितळलेलं तूप घालायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुपाने चव अजून चांगली येते. हे मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे. 2 टेबलस्पून याच्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे. कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे रंग खूप छान येतो आणि चव पण छान येते. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला असतील तर कंपल्सरी टाकायच्याच आहेत. त्याच्यानंतर 1 कप इथे आपण बारीक रवा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, नाहीतर आपला केक आहे तो असा भगरा भगरा होतो, मध्ये मध्ये तुटतो. त्याच्यासाठी बारीक रवा वापरायचा आहे किंवा मग मिक्सरला फिरवू शकता. हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण हलकं कोमट अर्धा कप दूध घेतलेलं आहे. थोडंसं कोमट दूध टाकल्यामुळे काय होतं, रवा आहे तो लवकर फुलतो. जास्त वेळ आपल्याला भिजत घालण्याची गरज पडत नाही. हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक 5 मिनिटासाठी आपल्याला याला रेस्ट द्यायची आहे. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ. ते इथे मी एक आप्पे पॅन घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित तेल किंवा मग तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे खाली चिकटणार नाही, व्यवस्थित निघतील. तर व्यवस्थित मी इथे तूप लावून घेतलेलं आहे. जे आपलं बॅटर आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून आता इथे बेकिंग पावडर टाकायची आहे आणि अर्धा टीस्पून सोडा घालायचा आहे. सोडा आणि बेकिंग पावडर सगळ्यात शेवटीच टाकायची आपल्याला. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर दूध घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर लगेच छान हलकं होऊन जातं. तुम्ही पाहू शकता आपलं बॅटर किती छान हलकं झालेलं आहे. त्याच्यामुळेच बेकिंग पावडर आणि सोडा शेवटी टाकायचा आहे. त्याच्यानंतर आप्पे पॅनमध्ये आपल्याला हे बॅटर भरून घ्यायचं आहे. तर खूप जास्त भरायचं नाही आहे, अर्ध्यापर्यंतच भरायचं आहे, कारण हे फुलणार आहेत, छान जाळीदार होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप जास्त अगोदरच बॅटर भरलं तर ते पॅनच्या बाहेर येऊ शकतं, खूप मोठे मोठे होतात. तर त्याच्यासाठी अर्धच भरायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गॅस चालू करून त्याच्यावर एक तवा ठेवायचा आहे, थोडासा जाडसर तवा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आप्पे पॅन ठेवायचे. गॅसची फ्लेम लो करायची आहे. सुरुवातीला एखाद्या मिनटासाठी तुम्ही गॅसची फ्लेम वाढवू शकता, पण लो फ्लेमवरच आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचे. आणि जर तुमच्याकडे आप्पे पॅन नसेल तर याप्रमाणे तुम्ही वाटीमध्ये सुद्धा हे लावू शकता. वाटीला पण तूप आणि थोडंसं वरतून गव्हाचं पीठ स्प्रिंकल केलेलं आहे. त्याच्यानंतर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. एक 10 मिनटासाठी चांगली गरम करून घ्यायची. त्याच्यामध्ये स्टँड आणि एक प्लेट ठेवायची आहे. त्याच्यामध्ये या वाट्या ठेवायचे. झाकण ठेवून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे. जे आपण आप्पे बनवायला ठेवलेले होते बघा, ते आता आपल्याला चेक करायचे. वरतून छान शिजलेले आहेत. तर हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचे. तुम्हाला हलकंसं ब्राऊन कलर अजून जास्त हवा होता, खूप कमी होता, म्हणून मी परत 2 मिनटासाठी हे वाफवून घेतलेले आहेत. तर आपल्याला हलक्या हाताने हे पलटवून घ्यायचे आहेत बघा. गॅसची फ्लेम बंद करायची. बंद करून दुसऱ्या साईडनी एक अर्ध्या मिनटासाठी आपल्याला भाजून घ्यायची. दुसरी साईड भाजण्याची गरज पडत नाही, कारण ते छान फुललेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायचे. मस्त रंग आलेला आहे. तुम्हाला असं वाटलं खूप फिकट रंग आहे तर थोडं जास्त वेळ तुम्ही शिजवून घेऊ शकता. त्याच्यानंतर पाक करण्यासाठी आपण अर्धा कप इथे साखर घेतलेली आहे आणि 1/4 कप त्याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये चवीसाठी आपण वेलची टाकलेली आहे. इथे मी तुकडे करून टाकते. वेलची पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर आपल्याला याचा खूप जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे. फक्त जे पाक आहे तो हाताला चिकट लागला पाहिजे. तेल जसं आपल्या हाताला चिकट लागतं त्याप्रमाणे चिकट लागला पाहिजे, तितपतच आपल्याला हे शिजवायचं आहे. आपला पाक तयार झालेला आहे. तर पाक आपल्याला खूप थंड करायचा नाही आहे. एका बाउलमध्ये मी हे जे आपले आप्पे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि पाक आहे तो आपला गरमच आहे. गॅसवरून काढून एक 2-3 मिनटासाठी ठेवलेला आहे, म्हणजे अजूनही भरपूर गरम आहे. गरम पाक असेल तर तो या आप्प्यांमध्ये खूप पटकन शोषून घेतला जातो. त्याच्यामुळे आपल्याला गरमच पाक करायचा आहे. जर थंड झाला असेल तर थोडासा गरम करून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचं आहे.
वरतून पाक टाकण्याच्या ऐवजी तुम्ही याप्रमाणे त्या पाकामध्येच हे आप्पे आहेत ते डीप करून घेतले तरीही छान पाक याच्यामध्ये पटकन शिरतो. खूप जास्त वेळ पाकामध्ये ठेवायचे नाही आहेत. पाकामध्ये टाकले फक्त मिक्स करायचं आणि काढून घ्यायचे. आतपर्यंत छान पाक चालला जातो बघा. हे पहा मस्त झालेले आहेत. मी तुम्हाला कट करून दाखवले. आतपर्यंत छान पाक गेलेला आहे. आणि चवीला सुद्धा हे गुलाबजामुन केक आहेत ते खूप अप्रतिम लागतात. जेवढे बनवायला सोपे तेवढेच खायला चवदार लागतात.